मुंबईतल्या जे हॉस्पिटलमध्ये सध्या मार्ड डॉक्टरांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण थेट जाऊया या आंदोलनाकडे। मुंबईतील जे हॉस्पिटलमध्ये सध्या मार्डच्या डॉक्टर्स हे आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे इथल्या सगळ्या आंदोलनाचा आढावा घेत आहेत। थेट त्यांच्याकडे आपण जाऊया। राजू, मुंबईतल्या जे हॉस्पिटलमध्ये सध्या मार्डचे डॉक्टर आंदोलन करतायत। राजू, नेमकी काय माहिती? पाहतो आपण जे हॉस्पिटलमध्ये जे आहे ते मार्डच्या डॉक्टरांचं जे आहे ते आंदोलन सुरू झालेलं आहे। कोलकातामध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरती जे काही घटना घडलेली आहे, बलात्कार करून हत्या केलेली आहे, याच्या निषेधार्थ जे आहे त्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। कामबंद आंदोलन आहे आणि सगळे डॉक्टर इथे या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला। ते आंदोलन आहे आणि कोणतरी आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची आहे ती मागणी करताना पाहायला मिळतात। काही डॉक्टर आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, क्या मागणी आहे? प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत की ज्या केंद्र सरकारकडे आमच्या मागण्या होत्या, सीबीआयकडे हा खटला गेला पाहिजे। माननीय हायकोर्टाने तो मामला हायकोर्टाने सीबीआयकडे दिलेला आहे, पण सीबीआयकडनं त्या मामल्यामध्ये कुठल्या प्रकारची तातडी दाखवली जात नाही आणि कुठल्याही प्रकारचं पब्लिकला खुलासा दिला जात नाही। तर सीबीआयने या मामल्यात तातडीने तपास करावा आणि सामान्य जनतेपुढे त्याचा खुलासा करावा, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी होती की जो सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट 2019 मध्ये जो प्रपोज झालेला आहे, तो सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट केंद्र सरकारने ताबडतोब पारित करून आम्हाला एक सुरक्षिततेचं आश्वासन द्यावं। किती डॉक्टर आज संपावरती आहेत आणि काय नेमकं? देशभरातले डॉक्टर आज आंदोलनावर आहेत। इथे जे मध्ये आपण बघितलं, पूर्ण मुंबईमध्ये बघितलं तर 3,500 ते 4,000 डॉक्टर जे आहेत ते संपावर आहेत। आणि याच्यासोबतच महाराष्ट्रात सुद्धा आमच्यासोबत आता नर्सिंग इन्स्टिट्यूशन, रेसिडेंट्स, इंटर्न्सची असोसिएशन जे आहे ते सगळे आमच्यासोबत या आंदोलनात जोडले गेले आहेत। किती वेळ तुमचा हा संप आणि आंदोलन सुरू असणार आहे? आमची एवढी एकच मागणी आहे की सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट आहे तो अंमलात आणावा। त्याच्याबद्दल जोपर्यंत आम्हाला काही ठोस मिळत नाही किंवा लिखित किंवा एक आश्वासन मिळत नाही आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू असेल। ही घटना असेल किंवा वारंवार डॉक्टरांवरचे हल्ले असेल असं वारंवार होताना पाहायला मिळते, कुठेतरी सरकार गंभीर नाही का सगळ्या गोष्टीबद्दल? हो, त्यासाठीच आमचं हे आंदोलन चाललंय की याच्या आधी पण असे हल्ले भरपूर होत आहेत, भरपूर असे इन्सिडेंट झालेले आहेत, तर कुठेतरी एक सिरियसनेस, कुठेतरी गांभीर्य यात आलं पाहिजे। म्हणून आज आमची ही मागणी आहे की आता आम्ही याच्या मागणीवरून आम्ही मागे हटणार नाही। जोपर्यंत सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्टवर आम्हाला काही ठोस मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। काय सांगाल? सध्या तर आमची एकच मागणी आहे की सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो लवकरात लवकर सरकारनं अंमलात आणावा, कारण याच्या आधीही भरपूर सारे हल्ले झालेले आहेत आणि आता आम्ही हे सहन करू शकत नाही। हे सहनशीलतेच्या पलीकडे चाललेलं आहे। एक कलकत्त्यामध्ये घटना घडली, एक उत्तराखंडमध्ये घडली, अजून किती घटनांची वाट सरकार बघत आहे? हे आमचा प्रश्न आहे सरकारला की अजून किती घटना झाल्यानंतर तुम्ही याच्यावर कारवाई करणार आहात? पाहतो आपण की कधी नेमकी कारवाई करणार आहे, किती घटना झाल्यानंतर सरकार जागा होणार आहे असा प्रश्न जो आहे तो डॉक्टरकडनं विचारला जातोय। खरं तर सगळे जे मधले डॉक्टर जे आहेत ते संपावर बसलेले आहे, आंदोलन करत आहेत आणि आम्हाला जे आहे ते कुठेतरी जस्टिस द्या, आम्हाला कुठेतरी न्याय द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असं सुद्धा जे आहे ते डॉक्टरांकडून आपल्याला म्हणताना पाहायला मिळतंय। ठीक आहे राजू, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहतो आहोत मुंबईतल्या जे हॉस्पिटलमध्ये मार्डचे डॉक्टर सध्या आंदोलन करतायत। त्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात देखील केलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।